आज सकाळी हा लाईव्ह करत होतो आणि त्यानंतर जे आहे लाईव्ह करत असताना पर्स त्या ठिकाणी टांगून ठेवलेली होती, पण झालं असं की ती पर्स चोरीला गेलेली आहे आणि एक वेगळा अनुभव आला ते तुम्हाला सांगतो। ज्या वेळेला लाईव्ह चालू होतो त्यावेळेला नेहमी तुम्ही जे आहेत कमेंट करत असतात आणि सजेशन देत असतात की स्वप्नाली पर्स जी आहे ती अशी टांगत नको जाऊ, जवळ नाही घ्यायची, अशी पर्स जी आहे तू बाजूला ठेवून मग लाईव्ह करत जा। तर तेव्हा झालं असं की गडबडमध्ये मी पर्स घेतली आणि हीच गाडी होती, इथेच लावलेली होती आणि ती पर्स जी इथे गाडीला मी टांगून ठेवली आणि मग लाईव्हला सुरुवात केली। आता ते लाईव्ह जेव्हा करत होते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, लाईव्ह मध्ये आपण दाखवलं होतं, पोलीस पण होते, आम्ही स्वतः लाईव्ह करत होतो आणि खूप गर्दी होती इथे। अशा परिस्थितीमध्ये त्या चोराने जी आहे ती पर्स पळवली, कधी पळवली ते पण माहित नाही। मी नंतर ज्या वेळेला दुसरा शूट करायला गेलेली तर त्यावेळेला लगेच थोड्याच वेळामध्ये मला आठवण आली की अरे टचअप वगैरे करूया आणि मग शूट करू। तर टचअप साठी पर्स शोधते तर पर्सच नव्हती। आता चोराला वाटलं असेल की त्या पर्स मध्ये काहीतरी महत्वाचं असेल, खूप पैसे असतील, पत्रकाराची पर्स आहे असं, पण महत्वाचं जास्त नाही। पण काय ना, त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पावडर होती, कंगवा होता आणि लिपस्टिक होती, सगळ्यात महत्वाचं लिपस्टिक होती। त्या चोराला खरंच विनंती आहे की ती तू रिटर्न आणून दे, का माहिती का, कारण महिलांचं मुलींचं तुम्हाला माहिती असेल जो पूर्ण एक पॅक येतो 12-24चा सेटचा, त्याच्यामध्ये एकच शेड असा असतो की जो आवडत असतो आणि तो शेड शोधायला कमीत कमी 15-20 मिनिटं जातात, कधी कधी अर्धा तास सुद्धा जातो आणि तेवढं शोधून शोधून जे तो शेड काढलेला असतो आणि त्या शेडची सगळ्यात चांगली लिपस्टिक होती तर ती चालली गेली। खूप हे झालं, म्हणजे काही नव्हतं, परंतु खरंच त्या चोराची जेवढी दाद द्यायला पाहिजे ना तेवढी कमी आहे, कारण आम्ही खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होतो की पत्रकाराची गोष्ट कोण कशाला चोरतील, पत्रकाराच्या गाडीला हात लावायची सुद्धा कोणाची हिंमत होणार नाही। पण बदलापूरमध्ये असे देखील चोर आहेत आता की जे इथे बाजूला पोलीस आहे, पत्रकार लाईव्ह करतात तरी पण पोलिसांना घाबरले नाही, आम्हाला घाबरले नाही, कोणालाच न घाबरता ते चोर पर्स घेऊन फरार। तुम्हाला काय वाटतं या अनुभवावरून जरा कमेंट करून सांगा। आणि जर चोर देखील हा व्हिडिओ बघत असेल तर कृपा करून बाबांनो थोडंसं जरा कुठे चोरी करताय, काय करताय, कमीत कमी तुम्ही ते तरी बघत जा।